नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी करिअर अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, यशस्वी अकॅडमीच्या वतीने आपण या ठिकाणी करंट एक्सप्रेसच्या सिरीजला सुरू करीत आहोत. यासाठी रोज 8 ते 9 या वेळामध्ये आपले सेशन असणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे आणि जी परीक्षा आपण त्या ठिकाणी टार्गेट केलेली आहे सर्वप्रथम ती म्हणजेच कंबाईन ग्रुप सी 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एक्झाम करिता लास्ट 1 ते 1.5 वर्षाच्या चालू घडामोडी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी पाहता येणार आहेत. याचबरोबर प्रश्नांची मालिका देखील आपण सुरू करणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आजच्या भागाला सुरू करण्याआधी सर्वप्रथम आज 1 ऑगस्ट असल्या कारणाने आजच्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. त्यानिमित्त यशस्वी परिवाराच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम विनम्र अभिवादन. मित्रांनो, या परीक्षेला म्हणजे जे कोणी आता कंबाईन ग्रुप सी आणि पहिल्यांदाच तलाठी या पदाकरिता म्हणजे ग्राम महसूल अधिकारी जे नव्याने नाव देण्यात आलेलं आहे याची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी करंट अफेअर्स चालू घडामोडी या विषयामध्ये अधिकचे गुण मिळवण्यासाठी हा आपल्या यशस्वी अकॅडमीच्या वतीने पहिला प्रयत्न असणार आहे. इथून पुढे तुम्हाला रोजच्या रोज हे सेशन पाहायला मिळतील. सर्वांनी त्याची नोंद करून घ्यायची आणि त्या माध्यमातून आपला अधिक सराव करून घ्यायचा आहे. मित्रांनो, आजचा जो सेशन असणार आहे तो इंट्रोडक्शन टाईपचा असेल. त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने विषयाची तयारी, या विषयाचं पूर्व आणि मुख्य परीक्षेला असणारं विशेष असं महत्त्व, त्याचबरोबर यानंतर काही टॉपिकवरती आपण कशा पद्धतीनं पुढील काळामध्ये आपण टॉपिक अभ्यासणार आहोत अगदी डिटेलमध्ये त्याचा आढावा म्हणून एक उदाहरणार्थ आजच्या भागात एक टॉपिक देखील घेतलेला आहे. याचबरोबर रिव्हिजनला किती महत्त्व दिलं गेलं पाहिजे याचाही थोडक्यात आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर सराव प्रश्नांचाही हे आजच्या भागात समावेश असेल. जो टॉपिक आपण अभ्यासणार आहोत त्या टॉपिकवरती काही सराव प्रश्न देखील घेण्यात आलेले आहेत. याचबरोबर वर्तमानपत्राचा जर अभ्यास करायचा असेल येणाऱ्या काळातील परीक्षेकरिता तो कशा प्रकारे करायला हवा आणि सुरुवातीला म्हणजेच त्या ठिकाणी जे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत त्याचा एक थोडासा आढावा आपण इथे घेणार आहोत. तर अशा स्वरूपाचा आजचा हा सेशन असणार आहे. पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांचं या यशस्वी करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो आणि आजच्या भागाला आपण आता सुरुवात करूया मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो सेशन आहे तर तो इंट्रोडक्शनचा असेल हे लक्षात घ्या. आणि यानंतर मात्र आपली सिरीज जी मालिका आहे ती मात्र व्यवस्थितरित्या 1 ते 1.5 वर्ष म्हणून आपण जवळपास त्यापेक्षाही अधिकच्या कालावधीचा घडामोडींचा आढावा या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला या ठिकाणी घ्यावायचा आहे, ज्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया. अधिकचा वेळ न घेता मी आजच्या भागाला स्टार्ट करतोय. आता पहा, यशस्वी करिअर अकॅडमीच्या वतीने आपण जे स्टार्ट करणार आहोत या करंट अफेअर्स करंट एक्सप्रेसला, त्यामध्ये सर्वप्रथम चालू घडामोडी या विषयाच्या संदर्भात सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन घेतोय. तर या विषयाचं जे महत्त्व असणार आहे आपल्या परीक्षेकरिता त्याबद्दल अगदी आपण इथे मेन्शन करतोय. आणखी एक भाग महत्त्वाचा मित्रांनो, जी मालिका हे सुरू असणार आहे मी आधीच मेन्शन केलेलं आहे. टार्गेट असेल 25 ऑक्टोबरची एक्झाम, त्या उद्देशाने आपण सुरुवात करतोय. मात्र त्यानंतरच्या एक्झाम करिता जे विद्यार्थी चालू घडामोडी या विषयाची तयारी करतायत तर ही सिरीज पुढेच बंद राहणार नाहीये. पुढे कंटिन्यू अविरतपणे ते सुरू असेल. येणाऱ्या परीक्षेकरिताही पुढील महिन्यातील चालू घडामोडींचाही आढावा या ठिकाणी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळेल. ओके, हे सर्वांनी नोट करायचं आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम विषयाचं महत्त्व आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर या विषयाचं महत्त्व पहा, परीक्षेकरिता पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्याला सामोरे जात असताना या चालू घडामोडीमध्ये अधिक गुण मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे आणि त्यासाठीच ही आपण सिरीज स्टार्ट करीत आहोत. तर 15 प्रश्न हे करंट अफेअर्सवरती विचारले जातात परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेला. तर मुख्य परीक्षेकरिता आपल्याला दिसून येतं 10 प्रश्नांचा त्यात समावेश असतो. मात्र दोन्ही परीक्षेची तयारी एकत्रित्या करीत असताना जे चालू घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे तो मात्र आपल्याला वर्ष परीक्षेच्या आधी 1-1.5 वर्षांच्या घडामोडी इथे कव्हर करावायच्या आहेत. यामध्ये चालू घडामोडीचं एक इतर विषयांच्या तुलनेत अनन्यसाधारण महत्त्व का असतं हे देखील लक्षात घ्या. या परीक्षेमध्ये फक्त 15 प्रश्न करंट अफेअर्सचे विचारले जातात का हो? तर नाही, हे एक महत्त्वाचा भाग असेल. म्हणजे पहा, 15 प्रश्न तर आहेतच आहेत, मात्र त्यासोबतच मी ते तुम्हाला डिवायडेशन करून देईल. म्हणजे पहा, विषयाचं महत्त्व जाणून घेत असताना करंट रिलेटेड तुमचा जो सब्जेक्ट आहे, समजा पॉलिटी असेल, ओके, पॉलिटीमध्ये देखील तुम्हाला चर्चेत असणाऱ्या घटकांवरती तिथे एखादा दुसरा प्रश्न पाहायला मिळतो. ओके, म्हणून मग आपण एखादा 1 किंवा 2 प्रश्न तरी आपण कमीत कमी काउंट करूया 1. ठीक आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला चालू घडामोडीशी रिलेटेड किमान 2 प्रश्न तरी पाहायलाच मिळतील, हे लक्षात घ्या. आकडेवारीनिशी म्हणू किंवा जे काही घडामोडी घडल्या समित्या वगैरे असतील त्याला रिलेटेड किंवा योजनेच्या संदर्भात म्हणू, याचाही आढावा आपल्याला ते घेता येईल. त्यानंतर एखादा प्रश्न सायन्स रिलेटेड असू शकतो. ओके, एखादा विषाणू वगैरे त्याच्या संदर्भात विचारला गेला, करंटमध्ये सोडून विज्ञानामध्ये विचारला जाऊ शकतो, त्याच्यावरती म्हणून आपण एखादा एक प्रश्न तिथे विचारला जाऊ शकतो. क्वचित भूगोल आणि इतिहासाबद्दल, त्यामुळे त्याचं आत्ताच मेन्शन नको करायला. असे जवळपास 3 ते 4 प्रश्न ऍड करू किंवा मोस्टली
5 प्रश्न आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी विचारले जातातच या परीक्षेमध्ये, लक्षात घ्या. म्हणजे 15 + 5 असे 20 प्रश्न करंट रिलेटेड आपल्याला इतर विषयाच्या तुलनेत अधिकचे प्रश्न इथे पाहावयास मिळतात. हा एक सर्वात महत्त्वाचा भाग असेल, त्यामुळे या विषयाचं महत्त्व इतर विषयांच्या तुलनेमध्ये अधिकचं असल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळे ही एक बाब आपल्याला नोट करायची आहे. आणि या विषयात मित्रांनो, पूर्व परीक्षा जी आपली 25 ऑक्टोबरला होणार आहे, तर आपल्या नोट्सच्या माध्यमातून आपलं एक टार्गेट त्या ठिकाणी आपण सेट करूया. म्हणजे मी अगदीच इथे असं म्हणणार नाही की 15 पैकी 15च आपल्याला मार्क्स मिळायला पाहिजेत, अतिशयोक्ती नकोय. फक्त लक्षात घ्या, आपल्याला मेरिटमध्ये यायचंय. त्याकरिता आपल्याला पैकीच्या पैकी मार्क घेऊन इथे काही कुठं स्वतःला प्रूव्ह करण्याची काही गरज नाही आहे. अगदीच एकदम किती बेस्ट आहे, आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं आहे, हे लक्षात असू द्या. त्याकरिता जे प्रश्न या परीक्षेमध्ये 15 विचारले जातात, तर पहा, मी इथे एक काठिण्य पातळीबद्दल बोलेल आणि त्यानुसार आपण डिवायडेशन करू. सध्याला पूर्व परीक्षेचा विचार करूया. तर या पूर्व परीक्षेला सामोरे जात असताना जे 15 क्वेश्चन विचारले जातात, त्यापैकी जर एकूणच पेपरचं म्हणजे काठिण्य पातळी फार हार्ड लेवलचे म्हणून आपण पेपर असेल, तर आपल्याला इथे 6 ते 7 प्रश्न सोडवता आली पाहिजेत. हे टार्गेट आपलं असणं आवश्यक आहे. ते सर्वांसाठीच असणार आहे. क्लिअर? यानंतर पुढे आपण नोट करूया, जर मीडियम लेवलचं म्हटलं तर आपल्याला 8 ते 10 प्रश्न हे सोडवता आली पाहिजेत. क्लिअर? आणि त्यानंतर म्हणजे असा 8 तास नाही, 15 पैकी 13 14 आलेच पाहिजेत. आणि तो नसायला हवा, त्याच्याकडे आपला कल नसायलाच पाहिजे कोणाचाही, लक्षात घ्या. आणि यानंतर जर आपण म्हणू आपण थोडासा इझी लेवलचा आहे, 10 ते 12 किंवा प्लस म्हणू आपण 13 14 पर्यंत तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. हे प्रत्येकांसाठीच असणार आहे स्ट्रॅटेजी. या पद्धतीने फारच काठीने पातळी म्हणून मी 6 7 किंवा 8 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. मात्र आपलं टार्गेट कुठं असलं पाहिजे, हे 8 ते 10. आणि याच टाईपचा पेपर आपल्याला साधारणपणे पाहायला मिळतो. तर अंतिम टार्गेट म्हणू आपण, ओके, अंतिम ध्येय आपलं थोडक्यात याकडे असलं पाहिजे. हे 8 ते 10 गुणांक म्हणजे 8 ते 10 प्रश्न आपले हे बरोबर आलेच पाहिजेत. या पद्धतीने आपली तयारी करायची आहे. तर या विषयाला इतर विषयांच्या तुलनेतही पाहिलं आपण, प्रश्नांची संख्या आपल्याला अधिकची पाहायला मिळते. अभ्यास करीत असताना आता मी थोडंसं कालावधीकडे पण येतो. याच दरम्यान आपल्याला बऱ्याच जणांना असं म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास करीत असताना या परीक्षेला म्हणजे कुठून कुठपर्यंत विचारलं जाऊ शकतं असा एक प्रश्न काही म्हणजे मोस्टली नवे विद्यार्थी तयारी करतायत, पहिल्यांदाच ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न पडलेला असतो. तर पहा, साधारणपणे आपल्याला 1.5 वर्षाच्या चालू घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. ऑक्टोबरमध्ये तुमची एक्झाम होते, बरोबर? त्यामुळे तुम्हाला ऑक्टोबरच्या महिन्यातली घडामोडी किंवा सप्टेंबर अलीकडे लेटेस्ट इतकं परीक्षेमध्ये विचारलं जात नाही. त्यामुळे ऑगस्टपर्यंत आपण कन्सिडर करूया. सप्टेंबरच्या काही ओझरत्या घडामोडी आपण कव्हर करूच शेवटच्या टप्प्यामध्ये. मात्र आपलं टार्गेट काय असणार आहे, आपण कशा पद्धतीने लेक्चर म्हणजे सेशन होणार आहेत आपले, तर अगदी म्हणजे फार मागे जातोय आपण, लक्षात घ्या. 8 महिने ह्या 2026चे म्हणजे जानेवारी 2026 ते ऑगस्ट 2026 हे पूर्ण आपल्याला कव्हर करायचं आहे, हा भाग असेल. आणि त्याचबरोबर 2025 अख्खं 2025 म्हणून आपण 12 महिने जे आहेत, तर 12 आणि हे 8 अशा जवळपास 20 महिने आपल्याला चालू घडामोडी कव्हर करायचे. त्यामध्ये सुरुवातीला जानेवारी 2025 ते मे 2025 यामधले काही मोस्ट हायलाइटेड ठराविक घडामोडी आपण कव्हर करणार आहोत. मग जून 2025 ते ऑगस्ट 2026 पर्यंत मात्र आपण डिटेलमध्ये अगदी व्यवस्थितरित्या प्रत्येक टॉपिक त्या ठिकाणी कव्हर करायचा आहे. आणि त्या माध्यमातून मंथली घडामोडी आपलं हे सेशन असणार आहेत, हे लक्षात घ्या. ओके, मी आधीच स्पष्ट केलेलं आहे सेशनच्या बाबतीत ते कशा पद्धतीने असणार आहेत. तर आजच्या भागामध्ये मग आपण इंट्रोडक्शन लेक्चर असल्या कारणाने करंट अफेअर्समध्ये मग आता कोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर पाहूया नेक्स्ट जो घटक आपला म्हणजे टॉपिक असेल, तर त्यामध्ये आपण पुढे जाऊया. विषयाचं महत्त्व थोडक्यात जाणून घेतलेलं आहे. मुख्य परीक्षेकरिताही तो भाग इम्पॉर्टंट असेलच. जो तुम्ही पूर्व परीक्षेला अभ्यासता त्यातल्या काही घडामोडी तुम्हाला मुख्य परीक्षेला एक उपयुक्त ठरतील. ओके, त्यानंतर अलीकडच्या काही लेटेस्ट 2 ते 3 महिन्यातील घडामोडी फक्त तिथे ऍड करायचे आहेत. मात्र जे तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेला असतात 2026 म्हणून आपण जानेवारीपासून, त्याचाही फायदा बेनिफिट तुम्हाला मुख्य परीक्षेला होणारच आहे. त्यामुळे काही घडामोडीवरती क्वेश्चन पूर्व परीक्षेत विचारले गेले नाही म्हणून आपण एकदम निराश नाही व्हायचं. जे काही टॉपिक तुम्ही अभ्यासलेले असणार आहे, मात्र लगेच ते तुम्हाला मुख्य परीक्षेकरिता रेडी राहायचं आहेच आहे. ओके, आणि पूर्व परीक्षा आपण पास होणार आहोत या पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जायचंय, हे लक्षात ठेवा सर्वांनीच. ओके, चलो तर नेक्स्ट वन, तर पुढील भाग आपण इथे पाहूया या इंट्रोडक्शन लेक्चरच्या माध्यमातून. तो म्हणजेच मित्रांनो, ज्या घटकांचा आपल्याला आढावा घ्यायचा किंवा जे घटक आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. अवघ्या 10 मिनिटात ते कव्हर करू आणि पुढे मग या उदाहरणादाखल टॉपिक या यशस्वी करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टॉपिक कशा प्रकारे अभ्यासणार आहोत आणि परीक्षेला
काय अभ्यासाचं आहे, त्यावरती प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, त्यासाठी उदाहरणादाखल एक टॉपिक देखील घेतलेला आहे आजच्या भागात. तोही व्यवस्थित अटेंड करा आणि शेवटी प्रश्नांची उत्तरे, एक दोन प्रश्न असतील त्या एका टॉपिकवरती, त्या प्रश्नाची उत्तर देण्याचाही प्रयत्न करायचा आहे. ओके, चलो तर पाहूया घटक जे आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत. पहा, प्रामुख्याने आपल्याला म्हणजे आयोगानं काय स्पष्ट केलेलं आहे, इथे एक गोष्ट त्यांनी क्लिअर केली की घडामोडी ज्या आहेत, म्हणजे आपल्याला अभ्यासक्रम तुम्ही पाहिला त्यात तुम्हाला त्यांनी मेन्शन केलेलं आहे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र, विषय संपला एवढंच. यात त्यांनी ते सगळ्या गोष्टी आल्या. यामध्ये आपण डिवायडेशन केलं आपल्या सोयीनुसार, त्यामध्ये काही घटक आपण 8 ते 10 इथे टप्पे म्हणून आपण पाडलेले आहेत, त्याचा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. मी थोडक्यात इथे एक्सप्लेन करतो एक एक घटक शॉर्टमध्ये, आणि त्यानुसार आपण टॉपिक पुढील सेशनच्या माध्यमातून सर्व अभ्यासणार आहोत, हे लक्षात ठेवा. तर आंतरराष्ट्रीय घडामोडी सर्वप्रथम लक्षात घ्या. यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये मोस्टली काही समिट असतील त्याविषयीचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात, जसं की G7 राष्ट्रांची परिषद असेल, किंवा ब्रिक्स गटाची परिषद असेल, क्वाड गटाची परिषद, त्यानंतर जागतिक हवामान बदल परिषद, अशा काही समिट ज्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे, त्याला अनुसरून क्वेश्चन परीक्षेमध्ये आवर्जून विचारले जातात. मग त्या परिषदेसंदर्भात इत्यंभूत माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. ओके, यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये काही महत्त्वाच्या नियुक्त्या, त्या नियुक्त्या स्पेशल टॉपिक असेल, परंतु त्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये देखील आपल्याला काही महत्त्वाच्या राष्ट्रांचे ज्यांची कुठे कोणत्या ह्याच्यावरती पदावरती निवड वगैरे झाली असेल ती तर अभ्यासाचं आहे. त्याचबरोबर एखाद्या कुठल्या घटनेमध्ये भारताचा महत्त्वपूर्ण रोल असेल तर त्याला अनुसरून, आणि पहिल्यांदाच अशा प्रकारची काही घटना झाली, कशाचं इनॉग्रेशन वगैरे होत असेल आणि भारताच्या वतीने त्यात सहभाग वगैरे काय असेल, तर या संदर्भात सर्व आंतरराष्ट्रीय लेवलच्या घडामोडी आपल्याला अभ्यासाचे आहेत. हा एक महत्त्वाचा भाग. यानंतर मग वळूया नेक्स्ट राष्ट्रीय घडामोडी. यामध्ये भारतातील म्हणजे भारताच्या बाबतीत इतर राज्यांचे म्हणून आपण त्याला यात समावेश केला. राष्ट्रीय म्हणा, त्यात राजकीय घटनात्मकही म्हणून आपण त्यामध्ये ऍड केलं जाईल. त्यामध्ये मग इतर राष्ट्रांच्या राज्यांच्या काही महत्त्वाच्या योजनांचाही समावेश असेल. त्याचबरोबर काही महत्त्वाचा, आता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे काही घटना घडल्या असतील, कुठे काही हिंसाचार घडून आला असेल, त्या संदर्भात काही समित्या वगैरे नेमण्यात आलेल्या असतील, किंवा कुठे काही ऑपरेशन वगैरे राबवण्यात आला असेल मदतीकरिता वगैरे, या संदर्भात सविस्तर असा आढावा आपल्याला या राष्ट्रीय घडामोडीमध्ये घ्यायचा आहे. भारतातील म्हणजे केंद्रीय पातळीवरच्या, त्याचबरोबर इतर राज्यात काही महत्त्वाचे अनाउन्समेंट करण्यात आले असेल त्याचा आढावा, त्याला अनुसरून क्वेश्चन परीक्षेत पाहायला मिळतील. पुढं मग राज्याच्या रिलेटेड, मग त्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय असतील, त्यानंतर काही योजना त्या ठिकाणी मेन्शन केल्या गेल्या असतील, त्याचा सविस्तर असा आढावा, राज्याशी रिलेटेड असणाऱ्या प्रमुख बाबी, त्याचबरोबर इथेही म्हणजे कुठल्या महत्त्वाच्या ओपनिंग वगैरे झालेली असेल, काही घटना किंवा उद्घाटन वगैरे झालं, पहिल्यांदाच काही कशाची सुरुवात झाली असेल महाराष्ट्रात, या सर्व बाबी आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत. हे सर्वप्रथम पहिले 3 घटक. ओके, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्र. याचबरोबर मग पुढं आर्थिक घडामोडी. यात प्रामुख्याने महत्त्वाचा भाग असेल आर्थिक घडामोडीमध्ये. परीक्षेमध्ये मोस्टली योजनांकडे भर दिला जातो, केंद्रीय पातळीवरती अथवा आपल्या राज्याच्या पातळीवरती. यावरती ज्या राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतात त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आणि ठराविकपणे याचबरोबर इथे आपल्याला अर्थसंकल्पाचाही आढावा घ्यायचा आहे, केंद्रीय तसेच राज्य हे दोन्ही. हा महत्त्वाचा भाग असेल आर्थिक घडामोडीमध्ये. तसेच RBI रिलेटेड म्हणा, किंवा इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असतील बँकांच्या संदर्भात, ते आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. पुढं मग आपण एकत्र केलेलं आहे हे सर्व विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण याचं डिवायडेशन न करता काही ठराविक घडामोडी इथे अभ्यासायच्या आहेत. विज्ञान रिलेटेड एखादा विषाणू वगैरे असेल, त्याचा काही वेगळ्या प्रकारचं नाव, त्याच्यामुळे काही म्हणजे मोठ्या प्रमाणात हानी झाली असेल, त्याच्या संदर्भात संयुक्त आंतरराष्ट्रीय जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय असतील, किंवा भारतामध्ये काही निर्णय घेण्यात आले असतील, तर त्या संदर्भात आढावा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजीच्या संदर्भात, तंत्रज्ञान, सध्याला AI युग आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला कुठले ना कुठलं म्हणजे कुठे परिषद असेल किंवा जागतिक AI परिषद लेटेस्ट पहा 2026ची भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, त्याबद्दलचा आढावा घ्यायचा आहे आपल्याला. किंवा इतरही काही घडामोडी असतील AI संदर्भात, तर तिथे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि दुसरीकडे मग पर्यावरण. ओके, पर्यावरणाच्या संदर्भात आपल्याला चक्रीवादळाच्या संदर्भात अभ्यास करायचा आहे, जागतिक वारसा स्थळे असतील त्या संदर्भात, या पद्धतीने पर्यावरण या घटकात सर्वांचा आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे. ओके, जे घटक अभ्यासाचे आहेत ते फक्त आपण थोडक्यात इथे नमूद करतोय. यानंतर संरक्षण व अंतरिक्ष महत्वाचा भाग असेल. काही युद्ध सराव असतात मित्रांनो, भारताचे इतर राष्ट्रांसोबत काही महत्वाचे युद्ध सराव पार पडले असतात. त्या युद्ध सरावाला नाव काय आहे, त्याचबरोबर या युद्ध सरावाच्या नावाबरोबरच ती एडिशन कितवी आहे, कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या देशासोबत कोणता सराव, जोडालावाच्या स्वरूपात अनेकदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्याचं दिसतं. या पद्धतीने आपल्याला त्याबद्दलचा आढावा या संरक्षण घटकात घ्यायचा आहे. आणि तसेच युद्धनौकांचं वगैरे अनावरण केलं जातं,
त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला संरक्षण घटकात घ्यायची आहे, किंवा एखादे महत्त्वाचं अभियान मोहीम राबवला असेल भारताच्या वतीने काही देशामध्ये मदतीसाठी, त्याच्याबद्दलचा आढावा इथे आपल्याला घ्यायचा आहे. पुढं मग अंतरिक्षमध्ये नासाच्या, इस्रोच्या ज्या काही मोहिमा आहेत त्याबद्दलचा आढावा इथे आपल्याला प्रामुख्याने अभ्यासायचा आहे. त्यानंतर पुरस्कार आणि पुस्तके, सर्वांचा आपला आवडता टॉपिक म्हणून सर्वजण याकडे भर देतात. सगळे पुरस्कार आपण त्या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच त्यावरती प्रश्न असतातच. मात्र एक लक्षात घ्या, पुरस्कारामध्ये आपल्याला प्रामुख्याने महत्त्व आंतरराष्ट्रीय जर विचार केला गेला तिथे आपल्याला नोबेल पारितोषिकाबद्दल थोडंसं आढावा घेणं गरजेचं. राष्ट्रीय पुरस्कारामध्ये साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार आणि त्याच्याही आधी म्हणू आपण ज्यावरती अलीकडच्या काळात आवर्जून प्रश्न विचारले जात आहेत ते म्हणजेच पद्म पुरस्कार. पद्म पुरस्काराबद्दलचा आढावा लेटेस्ट 2 वर्षातील पद्म पुरस्कार एनी हाऊ आपल्याला अभ्यासायचा आहेच आहे. ओके, तो महत्त्वाचा भाग असेल. तसेच इतरही दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अनेक पुरस्कार जे आहेत राष्ट्रीय स्तरावरती देण्यात येणारे त्या संदर्भात आपल्याला थोडक्यात आढावा त्याचाही इथे घ्यायचा आहे. पुढे मग पुस्तके, यासोबतच चर्चेत असलेले पुस्तके, एखादं वादविवादास्पद पुस्तक असेल किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तींचं कोणाचं पुस्तक जस्ट लॉन्च झालेलं असेल अथवा कुठल्या कारणास्तव त्याला पुरस्कार मिळाला गेला असेल एखाद्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वगैरे, ते चर्चेत असलेल्या पुस्तकांबद्दल परीक्षेत विचारतात लेखक आणि पुस्तके, म्हणून त्याचाही आढावा आपण इथे घेणार आहोत. यानंतर पुढे जाऊ लगेचच फास्टली. क्रीडा घडामोडी यामध्ये आयोगाच्या वतीने जर पाहायला गेलं, अलीकडे आता आपण अनेक खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत आहोत, त्यामुळे आपल्याला आता फक्त काही मोजकेच खेळ त्या ठिकाणी न अभ्यासता म्हणजे इतरही खेळामध्ये भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवत असताना आपल्या पदकांची लय लूट करत आहेत. उदाहरणार्थ जर घ्यायला गेलं तर पहा लगेच आपण एक मेन्शन करू आत्ताचा लेटेस्ट टॉपिक. ओंटारिओ नावाचं शहर आहे कॅनडामधील, या ठिकाणी पार पडलेल्या जागतिक स्क्वॅश स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय खेळाडूनं देदीप्यमान कामगिरी करत भारताच्या 18 वर्षीय दिल्लीच्या खेळाडूनं अनाथ सिंगनं त्या ठिकाणी पहिल्यांदाच विजेतेपद मिळवण्याची किमया केलेली आहे. आजवर भारताला या स्क्वॅश स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेले नव्हतं. अशा काही क्रीडा टॉपिक जे आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत, लक्षात घ्या, त्यावरती भर द्यायचा आहे. तसेच मग आता सध्याला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहेत, कॉमनवेल्थ गेम्स असतील, त्यानंतर मग विम्बल्डनच्या स्पर्धा असतील, नुकतंच जागतिक फुटबॉल म्हणजे विश्वचषक स्पर्धा ज्या आहेत फुटबॉलच्या, फिफा वर्ल्ड कप स्पर्धा त्याही संपन्न झालेल्या आहेत. क्रिकेटच्या संदर्भात असतील म्हणा, या सर्वांचा आढावा, त्याचबरोबर बुद्धिबळ खेळ आहेच. ओके, हे सर्व स्पोर्ट्स आपल्याला व्यवस्थित कव्हर करायचे आहेत आणि त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी मोस्टली पहिल्यांदाच भारताच्या वतीने जर तिथे विजेतेपद किंवा त्या ठिकाणी काही उल्लेखनीय कामगिरी केली गेली असेल त्या संदर्भात मात्र आपल्याला अधिकचे थोडंसं गांभीर्याने त्याची दखल घ्यायची आहे. त्याला अनुसरून प्रश्न परीक्षेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. पुढे मग व्यक्तिविशेषमध्ये प्रामुख्याने निवड आणि निधन या 2 आपण टप्पे पाडलेत, त्यानुसार प्रश्न विचारले जातात. काही ठिकाणी आपल्याला निवडीवरती प्रश्न असतील, प्रमुख संस्थांच्या नवीन म्हणजे अध्यक्षपदी कोणाची विराजमान झाले, निवड झाली असेल ते विचारलं जाऊ शकतं. तर दुसरीकडे महत्त्वाच्या व्यक्तींचं निधन, ओके, तर त्यांच्याबद्दल प्रसिद्ध व्यक्ती असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींबद्दल आवर्जून प्रश्न आपल्याला निधन या घटकामध्ये विचारताना दिसून येतात. ओके, कोणते गायन क्षेत्र असेल, राजकारण असेल किंवा इतर कुठलंही क्रीडा क्षेत्र असेल, या संदर्भात आपल्याला ज्या व्यक्तींचं अलीकडे निधन झालेलं आहे तर त्यांच्याविषयी अगदी जन्मापासून कितव्या वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं इथपर्यंत डिटेलमध्ये सविस्तर त्यांनी दिलेलं योगदान, त्यांना मिळालेले मानसन्मान, तसेच त्यांचं म्हणजे काही पुस्तक वगैरे लिखाण केलं गेलं असेल, या सर्व बाबी आपल्याला इत्यंभूत माहिती म्हणून आपण त्या व्यक्तींबद्दल इथे नोट करावायचं आहे व्यक्तिविशेषमध्ये. आणि मग सर्वात शेवटी दिनविशेष, क्वचित क्वेश्चन असेल, मात्र याला स्किप करून चालणार नाही. काही महत्त्वाचे दिनविशेष, त्याची थीम निश्चित केली गेली असेल, संकल्पना म्हणून आपण, किंवा एखादं वर्ष काय म्हणून साजरं केलं जातं, किंवा सप्ताह, पंधरवडा जागतिक स्तरावरती का असेना किंवा भारतातून, याबद्दलचा बारकाईने आढावा आपल्याला या दिनविशेषमध्ये अभ्यासायचा आहे. ओके, तर मित्रांनो, या प्रकारे आपल्याला या ठिकाणी सविस्तर असा बारकाईने या सर्व घटकांचा आढावा या येणाऱ्या परीक्षेकरिता घ्यावायचा आहे, ज्या माध्यमातून आपल्याला परीक्षेत अधिकचे गुण कसे मिळतील यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. हे मात्र सर्वांनी आत्ताच नोट करा. आणि या यशस्वी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपण सविस्तर असं प्रत्येक महिन्यातील घडामोडींचा आढावा येणाऱ्या नेक्स्ट सेशनपासून आपण त्याची सुरुवात करणार आहोत. ओके, आता हे जे घटक आपण पाहिलेले आहेत, यानंतर मात्र आपण काय करणार आहे आजच्या भागामध्ये लक्षात घ्या,
तुम्हाला एक उदाहरणादाखल टॉपिक जो आहे, जो परीक्षेकरिता आपल्याला कशा प्रकारे अभ्यासायचा आहे, प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, त्याकरिता म्हणून आपण एक महत्त्वपूर्ण टॉपिक आजच्या भागात घेऊन आलेलो आहोत. आणि बारकाईने ऐका मित्रांनो, म्हणजे बारकाईने समजून घ्या व्यवस्थित तो टॉपिक, अभ्यासा व्यवस्थित, पॉईंट्स या ठिकाणी नोट करा आणि त्यानंतर सर्वात शेवटी त्यावरती 2 प्रश्न देखील घेतलेले आहेत. म्हणजेच पहा, आयोग कशा पद्धतीने प्रश्न परीक्षेत विचारतो यासाठी आपल्याला रेडी राहायचं आहे आणि त्याच धर्तीवरती आपल्याला पुढे तयारी करायची आहे, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर आपण सुरुवात करूया टॉपिकला म्हणून. आता सुरुवात तर ऑलरेडी केलीच सेशनची. ओके, चला, तुमचे काही म्हणणं असेल तर कमेंटद्वारे ते कळवत चला, त्या ठिकाणी मेन्शन करा. त्याची उत्तरे आपण नेक्स्ट सेशनमध्ये चर्चा करूच. सर्वांच्या कमेंटबद्दल त्या ठिकाणी नोंद घेतली जाईल. जो काही प्रश्न असेल तुमचा तिथे मेन्शन करू शकता. चल, तुम्ही टॉपिक घेऊन आलेला आहोत, तो म्हणजेच कोणता, तर सध्याला नुकतंच जून 2026 मध्ये G7 या राष्ट्राची परिषद जी आहे तर नुकतीच संपन्न झालेली आहे. G7 2026. तुम्हाला हे सगळे सदस्य राष्ट्र आणि प्रमुख पाहुणे ज्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं या परिषदेत, हे सर्व या ठिकाणी जे दिसत आहेत मित्रांनो. तर थोडक्यात या परिषदेबद्दल आधी समजून घेऊ काय आहे G7 नेमकं, आणि यानंतर हा जो टॉपिक आहे यावरती प्रश्न कसे विचारतात किंवा याबद्दल माहिती घेत असताना आपल्याला काय पॉईंट कव्हर केले पाहिजेत जे आपल्याला परीक्षेकरिता महत्त्वपूर्ण असतील. इथे मात्र आपल्याला सविस्तर आढावा घेणं आवश्यक प्रत्येक टॉपिकचा. कसाही प्रश्न विचारला गेला तर या माहितीतनं तो प्रश्न असेल, यासाठी आपल्याला रेडी राहायचं आहे. तर मित्रांनो, यात आता आपण पाहणार आहोत, यामध्ये आपल्याला G7 म्हणजे काय, परिषद कुठे संपन्न झाली, त्यात प्रमुख मुद्दे काय चर्चिले गेलेले आहेत, या G7 गटाचे सदस्य राष्ट्र काय आहेत, याची पार्श्वभूमी, कशासाठी या गटाची स्थापना करण्यात आलेली आहे, तर या सविस्तर माहिती, त्याचबरोबर भारत याचा सदस्य आहे का नाही तेही पाहायचं आहे आपल्याला. सर्व बाबी आपण इथे नोट करणार आहोत. तर पहा, ग्रुप ऑफ 7, G7 म्हणजेच काय, तर जगातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या राष्ट्रांचा हा गट आहे. ओके, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या राष्ट्रांचा हा गट. मग त्यात प्रामुख्याने आपल्याला 7 सदस्य राष्ट्र दिसत आहेत. 7 कोणती राष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली, तर पहा, अमेरिका, ब्रिटन, ओके, हे 2, त्यानंतर जर्मनी, त्यानंतर इटली, फ्रान्स, ओके, जर्मनी, इटली, फ्रान्स, त्यानंतर जपान आणि कॅनडा. ही आपल्याला मोस्ट म्हणजे G7 गटाची 7 सदस्य राष्ट्र या ठिकाणी दिसत आहेत. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, इटली, फ्रान्स, कॅनडा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या G7 गटाचा हा ग्रुप आहे. ओके, यामध्ये प्रामुख्याने आर्थिक बाबी, त्यानंतर सुरक्षा, दहशतवादाच्या मुद्द्यांवरती चर्चा, पर्यावरण, या सर्व बाबींवरती चर्चा केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरती एखादा मुद्दा चर्चेत असेल, त्यावरती चर्चा करून त्यात काही म्हणजे सोल्युशन आपल्याला देता येईल का, याबद्दलही तिथे चर्चा केल्याचंही पाहावयास मिळतं या परिषदेच्या माध्यमातून. भारत या गटाचा सदस्य राष्ट्र आहे का, नाहीये. तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहेत, बरोबर का, तर गेल्या म्हणजे 2002 ते 3 या वर्षापासून पुढे आपल्याला असं दिसून येतं की G7 ग्रुपनं प्रत्येक वर्षी काही देशांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळेच भारताचे पंतप्रधान या ठिकाणी आपल्याला उपस्थित असल्याचं दिसतं. 7 वेळा भारताच्या पंतप्रधानांनी या G7 गटाच्या परिषदेला उपस्थिती लावलेली होती. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या राष्ट्रांची परिषद जी आहे 52वी 2026ची फ्रान्समधील इवान नावाच्या शहरात पार पडली. इवान किंवा इवान्स असं म्हणू शकता तुम्ही, इवान नावाचं शहर, आणि या ठिकाणी ही 52वी समिट आयोजित करण्यात आली होती. तर याआधी 51वी समिट 2025 मध्ये कॅनडामधील कानास्किस नावाच्या शहरात पार पडली होती. त्याच्या आधी 50वी 2023 मध्ये इटलीमध्ये अपोलिया या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. थोडक्यात आढावा 24, 25, 26चा काही मागच्या परिषदा माहिती असणं आवश्यक, त्याकरिता हे मेन्शन केलेलं आहे. पुन्हा पीपीटीच्या स्वरूपात आपल्याला ते आहेच, पुढे पाहायला मिळेल. ओके, तर G7 ज्यावेळेस त्याची स्थापना 1975 या वर्षी करण्यात आलेली होती, त्यावेळेस मात्र मित्रांनो G7 हा गट होता का, तर नाही. लक्षात घ्या, ज्यावेळेस स्थापना झाली होती त्यावेळेस G6 या नावाने ही परिषद आयोजित केली गेली होती. कॅनडाचा फक्त त्यात समावेश नव्हता, बाकीचे मात्र अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, फ्रान्स, इटली ही राष्ट्र होतीच, मात्र कॅनडाचा समावेश नव्हता. ते सर्वात उशिराने समावेश झालेलं सदस्य राष्ट्र म्हणून आपण या G7च्या गटात. 1976 मध्ये कॅनडाचा लगेच दुसऱ्या वर्षी समावेश केला आणि 1998 पर्यंत म्हणू आपण G7 नावाने परिषद आयोजित केली जात होती. मात्र पुढे रशियाचाही समावेश होता. काही काळ G7 गटाची परिषद जी आहे तर G8 या नावाने आयोजित केली जायची 1998 ते 2014 पर्यंत. मात्र रशियाला त्यानंतर 2014च्या नंतर ही जी राष्ट्र आपण पाहिली, उदारमतवादी लोकशाही भूमिक राष्ट्र आपल्याला दिसत आहेत, मात्र त्यांच्या अगदी विरोधात रशिया दिसतं आणि म्हणूनच रशियाचं आणि यांचं पटण्यासही झालं होतं. आणि
क्रिमिया नावाचं शहर जे आहे युक्रेनमधील, तर ते आपल्या ताब्यातही 2014 मध्ये रशियानं घेतल्यामुळे नाराजगी ओढवून घेतली होती या सर्व राष्ट्रांची रशियानं, असं म्हणू आपण. आणि हे कोणालाही पटलेलं नव्हतं आणि त्याच कारणास्तव म्हणून आपण रशियाला त्यांनी 2014 मध्ये बाहेरचा रस्ता दाखवला. आणि मग 2014च्या पुढं टिल 2026 आतापर्यंत ही परिषद G7 या नावानंच त्या ठिकाणी आयोजित केली जाते. ओके, तर थोडक्यात माहिती इथे मेन्शन केली. पुन्हा एकदा सविस्तर असून पीपीटीच्या स्वरूपात पॉईंट्स जाणून घेऊ, परीक्षाभिमुख ज्याला म्हणू आपण. आणि त्यावरती मित्रांनो 2 प्रश्न शेवटी असणार, त्याची उत्तरे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तिथे द्यायची आहेत, लक्षात घ्या. तर पहा, या राष्ट्रांच्या परिषदेबद्दल काही पॉईंट्स इथे मेन्शन केलेले आहेत, तर थोडक्यात नोट करून घेऊ. तर G7 राष्ट्रांची परिषद जी आहे 2026 15 ते 17 जून 2026 या दरम्यान फ्रान्समधील कुठे इव्हॅन लेस्बेन्स या पूर्ण नाव तिथलं, इव्हॅन किंवा इव्हान हे आपण लक्षात ठेवतो, या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचं अध्यक्षपद फ्रान्सकडे होतं. ज्या देशामध्ये ही परिषद आयोजित केली जाते त्या देशाचे जे कोणी अध्यक्ष प्रमुख असतील किंवा पंतप्रधान प्रमुख असतील त्या देशाचे, ते या परिषदेचं त्या वर्षीचं अध्यक्षपद भूषवतात. हे फिरस्ते अध्यक्षपद म्हणजे दरवर्षी बदलत असतं. प्रत्येक देशामध्ये ते आपल्याला आलटून पालटून परिषद पार पडल्याचं दिसतं. तर फ्रान्समध्ये जी परिषद आयोजित करण्यात आली होती, तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या परिषदेचं 52व्या 2026च्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. हे लक्षात घ्यायचं आहे. पुढं मुख्य वैशिष्ट्य आणि 2026 या परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य आणि चर्चेचे मुद्दे आपण थोडक्यात जाणून घेऊ. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. ओके, इमॅन्युएल मॅक्रॉन हे लक्षात ठेवा. त्यानंतर जागतिक प्रमुख विषय काय, तर पहा, जागतिक आर्थिक संतुलन कमी करणे, आंतरराष्ट्रीय भागीदारी, जागतिक खनिजांची साखळी मजबूत करणे, तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात जागतिक सहकार्य यावरती भर देणे. काही महत्वाचं, आता परीक्षेमध्ये परिषद कोणत्या ठिकाणी झाली किंवा काय त्याचा म्हणजे प्लेस, कितवी परिषद आहे, किंवा एखाद्या वेळेस जोड्या स्वरूपात प्रश्न आपल्याला पाहायला मिळेल, तो एक पाहायचाच आहे. मात्र याच्या पलीकडे जाऊन परिषदेचा उद्देश काय किंवा परिषदेत काय नेमकं चर्चेलं गेलं याला अनुसरून काही स्टेटमेंट वाईज क्वेश्चन परिषद पाहावयास मिळतील. आणि म्हणूनच मुख्य आपल्याला प्रमुख विषय जो आहे या परिषदेतला, त्या ठिकाणी आपण याच कारणास्तव तो मेन्शन केलेला आहे, जो आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचा आहे. पुढे पाहूया या परिषदेच्या संदर्भात आणखीन काय अपडेट. तर पहा, भूराजकीय समस्या या परिषदेच्या बाबतीत, तर युक्रेनमधील युद्ध, त्यानंतर मध्य पूर्वातील पश्चिम आशिया संकट यावर जागतिक नेत्यांनी सखोल चर्चा केलेली होती. आमंत्रित राष्ट्र यामध्ये पहा, भारत जो आहे तर G7चा अधिकृत सदस्य नसला तरी फ्रान्सनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं होतं. ओके, भारताच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत सहभाग घेतला होता. तब्बल 7 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावलेली होती. तर पहा, आमंत्रित देश यावर्षी कोण कोण होते. ब्राझील, इजिप्त, भारत, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सिरिया, युक्रेन, संयुक्त अरब अमिरात इत्यादी राष्ट्र जी दिसतात आपल्याला या ठिकाणी मेन्शन केलेली, यांना या परिषदेमध्ये G7 गटाच्या परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं होतं. तर भारताने जर पाहायला गेलं आतापर्यंत 13 वेळा, ओके 13 वेळा भारताने 13 वेळा या परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून तिथे उपस्थिती लावलेली होती. आणि त्यात जर पंतप्रधानांचा सेपरेटली उल्लेख केला गेला, स्टेटमेंट वाईज मेन्शन केलं गेलं, ते कितव्यांदा परिषदेत सहभागी झाले हे माहिती असू द्या, तर एकूणच 7 वेळा. ओके, मोदी यांची ही एकूण सलग 7वी उपस्थिती होती या परिषदेमध्ये. 13 वेळा भारताचा सहभाग दिसतो प्रमुख पाहुणे म्हणून, आणि नरेंद्र मोदी हे आपल्याला 7 वेळा सलग या परिषदेत सहभाग झाल्याचे दिसत आहे. 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि 2005 ते 9 दरम्यान मनमोहन सिंग हे यांनी या G7 गटाच्या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावलेली होती. अटल बिहारी वाजपेयीपासून स्टार्ट म्हणून आपण आजवर भारताच्या 3 पंतप्रधानांनी G7 गटाच्या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असल्याचं आपल्याला दिसून येतं. 2019 पासून भारताला सातत्याने निमंत्रण मिळत आहे. 2019, 21, 22, 23, 24, 25 नरेंद्र मोदी यांनी हे सलग 7 वेळा म्हणून असं लागोपाठच्या परिषदामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या परिषदेमध्ये भारताची भूमिका काय राहिली थोडक्यात याबद्दलचा आढावा आपण इथे घेऊया. पहा, पंतप्रधान मोदींनी जागतिक सागरी सुरक्षा तसेच सागरी ऐक्य, ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यांवरती भारताची बाजू ठामपणे मांडली. जागतिक पातळीवर ग्लोबल साऊथ देशांचा आवाज म्हणून भारताने आपली भूमिका त्या ठिकाणी बजावली.
इव्हॅन लेबेन्सनं यापूर्वी याच शहरानं, ज्या ठिकाणी ही परिषद 52वी समिट जी आहे 2026ची जी आयोजित केली गेली होती, यापूर्वी 2003 मध्ये एकूणच G7 गटाची 29वी परिषद होती. त्यावेळेस G8 म्हटलं की तुम्हाला मी त्याआधीच, आता बरेच जणांना कन्फ्युजन व्हायला नको, कारण मी सुरुवातीलाच मेन्शन केलंय, कधी काळी G7 नावाचा जो हा गट आहे तर कधी काळी G8 नावाने ही परिषद आयोजित केली जात होती, बरोबर. त्यामुळे आपल्याला ही इथे लक्षात ठेवायचं आहे. 29वी ज्यावेळेस परिषद आयोजित केली होती ती 2003 मध्ये आपण पाहिलं. रशिया 1998 ते 2014 या कालावधीत G7 गटाचा सदस्य होता, त्यामुळे G8 या नावानं कधी काळी ही परिषद आयोजित केली जायची, म्हणून इथे उल्लेख G8 असं मेन्शन केलं. तर 29व्या G8 शिखर परिषदेचं 2003 मध्ये ज्यावेळेस फ्रान्समध्ये ही परिषद आयोजित केली गेली होती तर या शहरानं आयोजन केलं होतं, दुसऱ्यांदा म्हणू आपण. त्यामुळे 2026ची शिखर परिषद इव्हॅन शहराला आयोजन करण्याचा दुसऱ्यांदा मान मिळालेला आहे. अगदी डीपली सर्व पॉइंट्स कव्हर होत आहेत, पहा, लक्षात घ्या या टॉपिकच्या निमित्त, आणि आपल्याला कशा पद्धतीने त्या अभ्यासाच्या तुमच्या लक्षात येईल. मग आता G7 म्हणजे काय, तर थोडक्यात ग्रुप ऑफ 7 आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला जगातील राष्ट्रांचा हा गट, आर्थिकदृष्ट्या बलाढ्य, औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या बलाढ्य देशांची एक अनौपचारिक भागीदारी आहे. त्यात मग सदस्य देश आहेत, पहा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स, ओके, आणि कॅनडा सर्वात शेवटी समावेश 1976ला, बाकीचे मात्र 1975 मध्ये सर्व सदस्य राष्ट्र होते. याशिवाय युरोपियन युनियन देखील या चर्चेत पूर्णपणे, G7 गटाच्या चर्चेत पूर्णपणे सहभागी असतो. पुढं G7 ग्रुप ऑफ 7 हा जगातील सर्वाधिक प्रगत अर्थव्यवस्था असलेल्या 7 लोकशाही राष्ट्रांच्या एक अनौपचारिक गट. यात काय चर्चा होते, पहा, अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, ऊर्जा, हवामान बदलासारख्या महत्वाच्या विषयांवरती धोरणात्मक चर्चा आणि समन्वय साधण्यासाठी म्हणून हा गट त्या ठिकाणी ओळखला जातो. त्याकरिता याची स्थापना 1975 मध्ये केली गेली. थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेऊ. 1971 मधील ज्यावेळेस आर्थिक संकट, ज्याला निक्सॉन शॉक असं म्हटलं गेलं, 1973 मधील जागतिक इंधन संकट, ऑइल क्रायसिस, यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला होता. ओके, या 2 घटनेमुळे म्हणून आपण यातून मार्ग काढण्यासाठी मग फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या देशांच्या प्रमुखाने त्यावेळेस एकत्र येऊन उपाययोजना सुरुवात केली, म्हणजे एकत्र येऊन उपाययोजना त्या ठिकाणी शोधण्यास सुरुवात केलेली होती. आणि म्हणून याच कारणास्तव प्रथम आपल्याला हा गट उदयास आल्याचं दिसतं. मात्र त्यामध्ये मग समावेश झाल्याचं पाहायला मिळतं. बाकीच्या गोष्टी, सुरक्षा, त्यानंतर मग दहशतवादावरती चर्चा असेल किंवा इतर गोष्टी, त्यात त्यांनी समावेश केलेला आहे. G6 ची स्थापना सर्वप्रथम कॅनडा 76ला समावेश, ज्यावेळेस 6ला स्थापना झाली त्यावेळेस मात्र G6 नावाने. फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हिलेरी गिस्कॉर्ड त्यावेळेस डेस्टेंग आणि जर्मनीचे चान्सलर असलेले हेल्मुट शिम्ट यांच्या पुढाकारानं 1975 मध्ये या गटाची स्थापना झालेली आहे. सुरुवातीला 6 देश असल्यामुळे ते G6 नावानं संबोधलं गेलं. G7 मध्ये रूपांतर 1976 मध्ये कॅनडाचा समावेश, आणि त्यानंतर मग या गटाला G7 हे नाव तिथे देण्यात आलेलं. सदस्य देश कोणकोणते, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, अमेरिका. परत एकदा रिपीट, लक्षात ठेवा कोणतं राष्ट्र सदस्य राष्ट्र आहे अथवा नाही यावरती बारकाईने आपल्याला अभ्यासायचं आहे. याशिवाय युरोपियन युनियन या सर्व बैठकात सहभाग. पहिली परिषद फ्रान्समध्येच आयोजित करण्यात आलेली होती, लक्षात घ्या, 15 ते 17 नोव्हेंबर फ्रान्समध्ये पहिली परिषद. स्थान फ्रान्समधील पॅरिस जवळ असलेल्या चॅटो डी रॅम्ब्युलेट या ऐतिहासिक वाड्यात ही परिषद आयोजित केली गेली. पुन्हा सदस्य राष्ट्र मेन्शन आहेत, रिपीट झालेलं आहे, फक्त ते नोट करू शकता. 1997 मध्ये रशिया या गटामध्ये सामील झाल्यामुळे हा गट G8 नावाने त्याची परिषद भरवली गेली. मात्र 2014 मध्ये रशियाने युक्रेनमधील क्रिमिया, मगाशी उल्लेख केला होता, ओके, ते शहर ताब्यात घेतल्यामुळेच या रशियाला या गटातून निलंबित करण्यात आलं आणि पुन्हा एकदा G7 आणि आज तागायत म्हणून आपण G7 या नावाने ही परिषद आयोजित केली जाते. यात मोठ्या प्रमाणात विस्तार व्हावा, अनेक राष्ट्रांचा त्यात सहभाग व्हावा, सहभागी करून घ्यावा असा एक त्या ठिकाणी मुद्दा मांडला जात आहे. सॉरी, येणाऱ्या काळामध्ये कदाचित विस्तार होऊन आणखीन काही सदस्य राष्ट्र आपल्याला पाहायला मिळतील. जसं की आपण पाहतो अलीकडे ब्रिक्स गटाचा विस्तार करण्यात आलाय, पहा, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, BRICS ही जी काही राष्ट्र आहेत सदस्य राष्ट्र, यांच्या व्यतिरिक्त आपल्याला आता अलीकडे त्यामध्ये म्हणजे इंडोनेशिया असेल, इजिप्त असेल, इराण असेल, संयुक्त अरब अमिरात या सर्व राष्ट्रांचा समावेश केला गेल्या कारणाने या ठिकाणी ब्रिक्सचा विस्तार मात्र झालेला आहे. G7चा अद्याप नाही आहे, चर्चा सुरू आहे, होईल का नाही माहिती नाही, मात्र
पाहू असेल तर आपण या यशस्वी करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नक्कीच ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहूया. पुढे मित्रांनो पहा, परीक्षेला असणारा एखादा प्रमुख प्रश्न. मागच्या 1-2 वर्षात G7 गटावरती प्रश्न म्हणजे 2026 25-26 मध्ये ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये यावरती प्रश्न विचारून झालेला नाहीये. त्यामुळे आता पहा 2026च्या परीक्षेबद्दल आपण आढावा घेतो आता अलीकडच्या झालेल्या किंवा 25च्या अभ्यास करीत असतो. मात्र आयोग काय करतं, या टॉपिकवरती गेल्या 2-3 वर्षात प्रश्न नाहीये, मग आपण थोडंसं मागे जाऊ आणि मागच्या परीक्षांबद्दल थोडंसं विचारू. या कारणास्तव काय होतं, तुम्हाला असं दिसून येतं की जोड्या लावायच्या स्वरूपात हा एक प्रश्न पाहायला मिळू शकतो. म्हणजे काय, आपण 25-26 टोटल अभ्यासून जातो आणि विचारतं काय परीक्षेला जोड्या लावायच्या स्वरूपात मागच्या परीक्षेबद्दल म्हणजे 22, 23, 24 असं विचारलं गेलं आणि त्याच्या योग्य जोड्या लावा. मग तिथे आपल्याला गडबड होते. आपण ते थोडंसं अभ्यासलं नसतो किंवा त्याची पार्श्वभूमी पाहिलेली नसते. मग आपण लक्षात ठेवलं असतं 26 सर्व बारकावे नोट केलेले आहेत. काय चर्चा झाली, कोण उपस्थित होतं, कोण नाही, सर्व गोष्टींचा सर्व बाबींचा आढावा घेत असताना मात्र एक आपल्याकडनं राहून जातं तो भाग म्हणजेच हा जो आपण इथे मेन्शन केलाय तो आता राहणार नाही. याची मात्र सर्वांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे अगदी आपण 2021 पासून ते 2026 पर्यंतच्या सर्व परिषदा, त्याची कितवी परिषद, कोणत्या वर्षी, कोणत्या ठिकाणी, ही सविस्तर यादी जी आहे इथे मेन्शन केली असल्या कारणाने पुन्हा एकदा आपण डीपली हा टॉपिक अभ्यासतो हे लक्षात घ्या. त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेकरिता होणार आहे. तर पहा 2021 या वर्षाची 47वी जी परिषद आहे तर कार्बेस बे कुठे ब्रिटन कॉर्नवॉल या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर 2022 मध्ये 48वी श्लॉस एल्माओ कुठे जर्मनी या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. पुढे पहा म्हणजे 47, 48, 49, 50 अशा परिषद दिलेल्या आहेत. आणि चला ओळखा बाजूला ठिकाण किंवा जे प्लेस म्हणजे या परिषदेबद्दल विचारलं गेलं मग ते आपल्याला ओळखावं लागेल. त्यामुळे शहर आणि देश हे मेन्शन केलेलं आहे. पुढे मग 2023 या वर्षी 49वी परिषद जी आहे हिरोशिमा जपान या देशामध्ये ही परिषद आयोजित केली गेली होती. तर 2024ची म्हणजे 50वी परिषद म्हणून आपण इटलीमधील अपुलिया या ठिकाणी ही परिषद आयोजित केली गेली. आणि त्यानंतर लास्ट इयर 2025 मध्ये पहा 51वी जी परिषद आहे कॅनडामधील कानानस्किस नावाचं शहर अल्बर्टा राज्य या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. आणि पुढे मग 2026 या वर्षातील 52वी समिट जी आहे इव्हॅन नावाचं लेस बेन्स या शहरामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. तर अशी एक लिस्टच आपण मेन्शन केली हे लक्षात घ्या. या माध्यमातून जर आपल्याला काही क्वेश्चन विचारला गेला जोड्या लावाच्या स्वरूपात किंवा मिसमॅच करून दिलेला आहे चला तर मग किंवा योग्य जोडी ओळखा, अचूक चुकीची जोडी ओळखा, असे काही प्रश्न आले तर या माहितीच्या आधारावरती या संदर्भात विचारलं गेल्यास याच्या आधारावरती आपण त्या प्रश्नांचं अचूक असं उत्तर नक्कीच निश्चितपणे मित्रांनो देऊ शकतो हे लक्षात ठेवा. चला तर अशा पद्धतीने हा एक आपला महत्वपूर्ण टॉपिक या ठिकाणी अभ्यासून झालेला आहे. तर कशा आपले जे काही सेशन असणार आहेत इथून पुढे उदाहरणादाखल आजच्या एक इंट्रोडक्शन लेक्चरच्या माध्यमातून आपण काय केलं तर घटक सुरुवातीला मेन्शन केले, विषयाचं महत्त्व जाणून घेतलं, त्यानंतर आपल्याला टॉपिक कशा पद्धतीने पुढे अभ्यासायचे आहेत प्रत्येक परीक्षाभिमुख म्हणून आपण अगदी एकदम कचरा भरमसाठ टॉपिक सगळंच घेत बसायचं नाही आपल्याला. मात्र परीक्षेसाठी परीक्षेच्या तयारीच्या उद्देशानं सामोरे जात असताना महत्त्वपूर्ण टॉपिकवरती ज्यावरती आयोग प्रश्न विचारला आयोगाच्या वतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो असे काही टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याचा आढावा आपण घेण्याकरिता एक उदाहरणादाखल आजच्या भागात एक टॉपिक घेऊन आलो होतो आंतरराष्ट्रीय घटकामधील, तो म्हणजेच G7 गटाची परिषद. क्लिअर. यानंतर मग आपल्याला स्टार्ट करायचं आहे कशा पद्धतीनं आणि ते पुढील सर्व आढावा आपण पुढच्या लेक्चरमध्ये मेन्शन करूच. मात्र हा जो आपला सेशन आहे तर हा उदाहरणादाखल टॉपिक झाल्याच्या नंतर मग थोडंसं आपण जे स्ट्रॅटेजीबद्दल म्हणू किंवा तयारी या चालू घडामोडी विषयाच्या माध्यमातून पुढे काही आपल्याला अजून टॉपिक पॉईंट्स पाहायचे आहेत त्यामध्येच त्यापैकी म्हणून आपण रिव्हिजन हा एक आता महत्त्वाचा घटक असणार आहे. पहा मित्रांनो बऱ्याचदा आता जुने विद्यार्थी असतील काही जण सेशन पाहत असतील तुमच्या लक्षात येईल मित्रांनो तुमच्या चुका कुठं झालेल्या असतात किंवा करंट अफेअर्सला आपण थोडंसं वेगळ्या नजरेने पाहतो आणि त्यामुळे आपल्याला शेवटी जर काही वेगळे प्रश्न विचारले गेले की आपला भ्रमनिरास होतो आणि असं वाटतं अरे यार काय आपण तर बरंच काय वाचलं होतं मात्र परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले गेले ते कुठून आलेलं आहे हे कुठून आलेलं आहे असं आपण काहीतरी थोडंसं म्हणजे आपली तारांबळ उडालेली असते. मात्र एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे ती सर्वात महत्त्वाची असेल मित्रांनो. इथे उदाहरणादाखल मी स्पष्ट करतो पहा हा विषय तुम्हाला चालू घडामोडी इतर विषयांच्या प्रमाणेच तेवढेच प्रश्न या परीक्षेत विचारले जातात. किंबहुना विषयाचं महत्त्व जाणून घेत असताना आपण पाहिलं की काही प्रश्न आपल्याला इकॉनॉमिक्स पॉलिटीच्या स्वरूपात अधिकचेही पाहायला मिळतात. तरी देखील आपण या विषयाला इतकं महत्त्व देत नाहीये.
किंवा मग या विषयाकडे असं अगदीच अरे हा शेवटी कुठलं तरी इयरबुक असतं किंवा एखादं मासिक आहे, कोणाचे ते नोट्स घेतले रॅन्डमली आणि ते अभ्यासून आपण जाऊ परीक्षेला, काय तेवढं. किंवा काही सिनियर ज्यांनी पोस्ट कशी निघाली असेल माहिती नाही, काही जणांच्या भाषणात पण ऐकायला येतं मित्रांनो, शेवटी 1 महिना 1.5 महिना कोणतं तरी एक पुस्तक वाच भाई, काय काय गरज नाहीये आणि होईल करंट कव्हर असं काही सजेस्ट करतात. म्हणजे ते फार मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठी रिझल्ट करिता फार नुकसानकारक असणार आहे. माहिती नाही कशाच्या बेसिसवरती काही जणांचे रिझल्ट आले असतील, डोंट नो, किंवा कदाचित करंटमध्ये त्यांना करंटमध्ये अधिकचे गुण मिळालेही नसावेत. मात्र याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा थोडासा सकारात्मक ठेवा. बाकी विषय तुम्हाला या विषयाप्रमाणेच आहेत. तर काही वेळेला तर पहा, इतिहास आणि भूगोल जर पाहिलं तर 10च प्रश्न विचारतात, त्याच्यापेक्षा करंटचे आपल्याला 15 प्रश्न परीक्षेत विचारले जात असतानाही आपण काय करतो, या विषयाला फक्त शेवटचा 1 महिना किंवा 2 महिना अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. तिथे मात्र आपली गल्लत होते. ही गल्लत आपल्याला टाळायची, हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवा. का तुम्ही इतर विषय जे आहेत, इतिहास असेल, भूगोल, तुमचा पॉलिटिक्स, जो कोणता विषय आहे, त्याला सुरुवातीपासून अभ्यास करता, लेक्चर काही अटेंड करत असाल, संदर्भ साहित्य घेता, मोठमोठी इथे वाचता, अभ्यासता, सगळ्या गोष्टी कव्हर करता, नोट्स काढता बारीक सारीक, त्याचं सातत्याने रिव्हिजन करता, त्यावरती सराव प्रश्न अगदी सुरुवातीपासून त्याचे PYQ पाहताय, सगळ्या गोष्टी करता. मात्र याच्यावरतीच का अन्याय हो? मग शेवटी आपल्याला कमी गुण आले की मग आपली ओरड सुरू होते, अरे नाही हे कुठून तरी विचारलं, मी वाचलेलं आलंच नाही वगैरे वगैरे. काही वेळेला वाचलेलं पण असतं, मात्र त्याचं व्यवस्थित रिव्हिजन झालं नसतं आणि त्या रिव्हिजनच्या अभावामुळे आपल्याला तिथे कमी गुण आलेले असतात. तर त्या चुका टाळण्याकरिता हा पॉईंट मात्र सर्वात महत्वाचा म्हणून आपण IMP म्हणून नोट करा मित्रांनो. याकडे अजिबात दुर्लक्ष नको. तर या संदर्भात आपल्याला इथे नोट करायचं सर्वांनीच की रिव्हिजन आणि सुरुवातीपासून याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे पहा, जर तुम्ही आता समजा करत असाल तयारी, तर 2-3 महिने शिल्लक आहे, तर आतापासून त्यावरती भर द्याच. मात्र नेक्स्ट इयरसाठी जर एक्झामची तयारी करीत असाल तर आतापासून करंट विचारतं म्हणून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला कुठलंही म्हणजे संदर्भ साहित्याकडे येईल त्यावेळेस मी मेन्शन करेलच. मात्र कुठेही नोट्स असतील, स्वतः नोट्स काढत असाल, त्या सर्वांचा काही आढावा घेत असाल तर त्याचं त्यावेळेस नोट करून रिव्हिजन करत चला. पुढे मग ते एकत्र बंच तुमच्याकडे जमा होतं आणि त्याचं मग पुढे रिव्हिजन तुम्ही केलात, परीक्षेला प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित सॉल्व्ह करता येतात. प्रश्न कुठे असतो आपला नेमकं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 1-2 महिना जे कोणतं मासिक इयरबुक अभ्यासणार असता, ते वाचून झाल्याच्यानंतर त्याचं रिव्हिजन होतं का हो 4 ते 5 वेळेस? होत नाही. वेळच नसतो. 1-2 वेळेस भराभर वाचून आपण आता आपलं उत्तर जमतंय, एखादा टॉपिक अभ्यासलो, विचारतच काय करंटमध्ये, हे असं हे असं हे असं, हा चलो झालं, घडलेल्या घटना आहेत लक्षात ठेवायचं, संपलं. मात्र प्रश्न थोडासा फिरून वगैरे विचारला, त्याच्यातले काही मुद्दे वेगळेच काही विचारले गेले की आपली तारांबळ उडते, जरी भला तो टॉपिक आपला अभ्यासून झालेला असला तरीही. आणि म्हणूनच ते आपल्याला रिव्हिजनला सर्वात शेवटी 1-2 महिन्यात टाइम मिळत नाही, वेळ मिळत नाही, आणि त्या अभावी आपण या प्रश्नांची उत्तरे अचूकरित्या सोडवण्यात अपयशी ठरतो. ती चुका आपल्याला टाळायच्या त्या रिव्हिजनच्या माध्यमातून, आणि ते पण सुरुवातीपासून. तयारी तर करायचीच आहेच पहिल्यापासून, आणि मात्र त्यावरती फोकस करायचं आहे. सातत्याने करंट अफेअर्सचंही रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तेच टॉपिक तुम्ही पुन्हा पुन्हा अभ्यासणं आवश्यक आहे. त्या रिव्हिजनमध्ये कुठल्याही प्रकारे खंड पडू नये याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे. ओके, हे मस्ट, यातला हा महत्वाचा पॉईंट सर्वांनी नोट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही वेळेच्या नियोजनाकडे पहा. साधारणपणे परीक्षेच्या तयारी करताना या सर्व MPSCच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण, तर आपल्याला साधारण 8 ते 10 तासाची वेळ ही निश्चित ठेवावीच लागणार आहे, हे लक्षात ठेवा. तुमचं जर तुम्ही जास्त कमीत कमी म्हणून आपण, तुम्ही आधीपासून अभ्यास असाल तर 6 तास तरी तुम्हाला ते करावं लागेल. मात्र 6 आवर्स सफिशियंट होणार नाहीयेत. नव्याने तयारी करत असाल तर अजिबातच नाही, स्पष्ट सांगायचं म्हटलं. कारण या कमी कालावधीमध्ये म्हणू मी तर 2-3 वर्षापर्यंत नंतर तुम्ही एक्झाम देणार असाल, फर्स्ट इयरला वगैरे असाल, आतापासून सुरुवात करायची आहे आणि 2-3 वर्षांनी एक्झाम द्यायची आहे, तर मग 4 तास 6 तास सफिशियंट आहे असं म्हणेन मी. मात्र येणाऱ्या परीक्षेला आपण टार्गेट समोर घेऊन जर चाललोय तर आपल्याला इथे 8 ते 10 तासाचं आपल्याकडे नियोजन असलंच पाहिजे. वेळेचं नियोजन आपल्याला 8 ते 10 तास, अगदीच 12, 14, 15 नाही आहे. बाकीच्या गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत, त्याही आपल्याला करावायच्या आहेत. मित्रांना वेळ देणं असेल, किंवा इतरही विरंगुळा म्हणून चित्रपट पाहणं असेल, किंवा बाकी काही असेल समजा, हे रोज नाहीये, मात्र कधीतरी म्हणू आपण, थोडंसं आपल्याला मूड फ्रेश करण्यासाठी म्हणू, आणि त्याही गोष्टी सोबत घेऊनच जायचं आहे. अगदी असं एकदम कोंडून घेऊन एकदम एका रूममध्येच नाही तुम्ही बाहेरच येणार नाही, फार पुस्तक वगैरे आजूबाजूला गरडा, असलाही अभ्यास काही कामाचा नाहीये. सगळ्या गोष्टी आपल्यासोबत पाहिजेत सायमल्टेनियसली. मात्र आपल्याकडे आपलं नियोजन इतकं मात्र कुठेही आपल्याला दिरंगाई करता कामा नये. 8 ते 10 तास आपल्याला अभ्यास करायचा असं धरून चला. त्यामध्ये तुम्हाला रोज करंट अफेअर्सला किमान, म्हणतोय मी किमान, 1 तास तर दिलाच पाहिजे. 1 ते 2 तासाचं नियोजन आपलं असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मी करंटबद्दल बोलेन सध्याला. बाकीच्या 1-2 विषय तुम्ही सोबत घेऊन चला. मॅथचे थोडेसे प्रॅक्टिस करत चला. कमी वेळेत ते क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहेच. त्याचबरोबर दुसरा जो भाग असेल तो म्हणजेच महत्त्वाचा,
तुम्हाला त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे इतर विषयांचं असेल 4-4 तासाचं डिव्हायडेशन केलं तर +4+2 म्हणून मॅथ्सचं 2 तास करंटला द्या. या पद्धतीने एक एक विषय आणि सोबत हे असं असू द्या. या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं हे लक्षात ठेवा. ठीक आहे. वेळेचे नियोजन महत्त्वाचं आणि त्यात या वेळेच्या नियोजनामध्ये एक शब्दप्रयोग सर्वात महत्त्वाचा असेल तो म्हणजे सातत्य. म्हणजे सुरुवात केली, आज आता 1 तारीख आहे आणि आजच्यापासून आपण स्टार्ट केलं बाबा, आता नियोजन केलं आपण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 25 तारखेच्या एक्झामला समोर जायचं आहे. हा कालावधी खरंच पाहायला गेलं तर सफिशियंट नसणार आहे आत्ताच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता म्हणेन मी खरं तर. परंतु तुम्ही एक प्रयोग म्हणून प्रयत्न म्हणून या ठिकाणी अटेम्प्ट देऊ शकता. यासाठी आपली बिफोर तयारी असणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात MPSC ही एक्झाम कंडक्ट करीत आहे म्हटल्याच्या नंतर मात्र आपला अभ्यास जो आहे तो सखोल असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. हे मात्र सर्वांनी नोट करायचं आहे. तर या वेळेच्या नियोजनात कमालीचं सातत्य असणं आवश्यक. 1 तारीख आहे, 1 तारीख म्हणून स्टार्ट केलं जोमानं अभ्यासाला, 8 दिवस केलं की 9व्या-10व्या दिवशी आपण थोडंसं थंड पडतो. हे होतं असं. सुरुवात केल्याच्या नंतर मात्र त्यात सातत्य राहत नाही आणि सातत्याच्या अभावीच आपला रिझल्ट येत नाही. हे मात्र तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून मित्रांनो, जे काही वेळ तुम्ही निश्चित कराल स्वतःची, बाकीच्या दिनचर्या ज्या गोष्टी आहेत, समजा इतर काही तुमच्या आयुष्यातल्या सर्व त्या 24 तासाचं नियोजन जे असतं, झोपेसहित बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला हे करून यासाठी एवढा वेळ काढून ठेवा अभ्यासाकरिता. तो मस्ट आहे. प्रत्येक विषय सखोलरित्या अभ्यासणं, PYQ पाहणं, सुरुवातीला सिलेबस पाहणं, PYQ पाहणं, अभ्यास करून त्याचं अनालिसिस करत राहायचं. कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत पहा. प्रश्नांचं स्वरूप अलीकडे पूर्णतः बदललेलं आहे. असं नाही आहे की मी वाचलोय पूर्ण तोंडपाठ आहे एखादा संदर्भ साहित्य पुस्तक म्हणून आपण सगळं मला तोंडपाठ आहे आणि गेलो परीक्षेला तर विचारा काही विचारत राहील असं राहिलेलं नाही. त्याला अनुसरून आपण पाहतो परीक्षेमध्ये काही थोडंसं वेगळ्या पद्धतीनं प्रश्न मांडले जात असतात. त्या अभ्यासाच्या बेसिसवरती प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे असं नाही की अभ्यास केलाय, सर्व वाचलंय, आता तोंडपाठ आहे, आता मी प्रश्नांची उत्तरे देतोय, असं नाहीये. आयोगाच्या वतीने प्रश्नांचं तर व्यापक स्वरूप आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि त्यासाठी आपल्याला रेडी राहायचं आहे. हे लक्षात ठेवा. ओके. सो नियोजन ह्या पद्धतीने करू शकता तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे. जे आता 4 ते 6 तास देऊ शकता आणि पुढील वर्षाची तयारी करताय काय हरकत नाही. आता मात्र तुम्हाला 8 ते 10 तास देणं अपेक्षित आहे आणि या पद्धतीने तुमचा अभ्यास असावा. करंटला मात्र चालू घडामोडीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास रोज 1 तास तरी द्याच किंवा 2 तास म्हणून आपण मिळाले तर बेस्ट म्हणू आपण. जर नोट्स साहित्य मिळत असतील तर 1 तास, नोट्स काढून अभ्यासाचा असेल तर 2 तास, या पद्धतीने त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. क्लिअर. पुढे जाऊ. संदर्भ साहित्य सर्वात महत्वाचं. तर बरेच जण त्याचंच वेट करत असतील सर करंट अफेअर्ससाठी काय अभ्यासलं पाहिजे. ओके. बरेच आहेत मार्केटमध्ये. तुम्हाला आता म्हणजे नाव जर घ्यायचं म्हटलं, परिक्रमा आहे, सिम्प्लिफाईड आहे. मोस्टली आपण MPSCच्या परीक्षेची तयारी करीत असताना तेच अभ्यासतो. मग काही जण मग स्वतः नोट्स देखील काढतात. स्वतः नोट्स काढत असताना तो तर एकदम बेस्ट पॉईंट असेल म्हणून, कारण चांगल्या प्रकारे रिव्हिजन, लक्षात राहतात गोष्टी. हे आहे. थोडासा त्रास होतो, वेळ लागतो, ऐकतच पाहिजे असतं आपल्याला बऱ्याचदा. मात्र जर स्वतःच्या नोट्सचं म्हणेन मी, ते जर तुम्ही केला तर ते बेस्ट असेल. मात्र हे क्लासच्या माध्यमातून म्हणा किंवा संदर्भ साहित्याच्या माध्यमातून अभ्यास करावायचा झाल्यास कुठलंही एक रेफर करा. त्यावरती विश्वास ठेवा स्वतः आणि त्यानंतर तुम्ही अभ्यास करा. म्हणजे असं काय होतं, परिक्रमा वाचलाय तुम्ही, समजा बरेच जण मॅगझिन मंथली घेऊन वाचते आणि शेवटी कोणतरी मित्र सांगितलं अरे ते सिम्प्लिफाईड बेस्ट होतं, ते वाचलं नाही का तू, ते वाचायला पाहिजे होतं, कुठं मंथली मॅगझिन वाचत बसला. असं नका करू. म्हणजे हे ते फार गोंधळ होतो. स्पष्ट सांगायचं म्हणजे एक कुठलंही संदर्भ साहित्य घ्या. स्वतःचे नोट्स असतील अथवा एखादं वर्तमानपत्र वाचून तुम्ही नोट्स काढले किंवा संदर्भ साहित्य जे आहेत मी ते मेन्शन करेन. पहा, संदर्भ साहित्याच्या बाबतीत तुम्ही नोटही करू शकता. म्हणजे ऑर म्हणू आपण. ओके. परिक्रमा, पृथ्वी परिक्रमा बेस्ट आहे किंवा सिम्प्लिफाईड म्हणा. ओके. त्यानंतर इथे याला सोडून समजा आपण तुम्ही आता या यशस्वी करिअर अकॅडमी जॉईन केलेले आहे यूट्यूब चॅनल, लाईक केलं असेल सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनलला, अगदी अधिक शेअर देखील करा. या माध्यमातून तुम्हाला जॉईन करायचे असतील तर त्यातनं हे नोट्स तुम्हाला उपयुक्त ठरतीलच. ओके. मग यानंतर मी तुम्हाला संदर्भ साहित्याच्या बाबतीत मेन्शन करेन. मग वर्तमानपत्र स्पेशली पुढं आहेच आपलं. वर्तमानपत्र कोणतं आणि कसं अभ्यासायचं आहे त्यावरती थोडंसं 2 मिनिटं बोलणार आहेच मी. वर्तमान ओके. न्यूजपेपर, एकच मिनिट. ओके. येस. त्यानंतर योजना हे आहेत, म्हणजे कुरुक्षेत्र योजना आहे, कुरुक्षेत्र आहे, सध्याला योजनाच म्हणू आपण फक्त. लोकराज्य आपलं महाराष्ट्र शासनाचं, त्यातनं महत्त्वाच्या महाराष्ट्राच्या योजना ज्या आहेत त्या मेन्शन केलेल्या असतात. काही उपक्रम राबवले गेले असतील ते आहे. हे सर्व नाही वाचायचं आहे, मी सांगतो तुम्हाला, फक्त मेन्शन करतोय. त्यानंतर PIB सर्वात महत्त्वाचं. अलीकडे जर पाहायला गेलं तुम्हाला 3 ते 4 प्रश्न सरळ सरळ या PIB वरनं दिसत आहेत.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. यामध्ये गव्हर्नमेंटची ऑथेंटिक वेबसाईट आहे. रोज संध्याकाळी तुम्ही 6-7च्या नंतर त्याच्यावरती टाका PIB, मराठी इंग्रजी सर्व लँग्वेजमध्ये ते उपलब्ध आहे. तुम्ही स्वतः कुठे कोणाचं काही अनुकरण करण्याची गरज नाही, तुम्हाला ते डायरेक्ट मिळेल. तिथे काही अनाउन्समेंट केली गेली असेल, महत्त्वाचं जे काही निर्णय घेतलेले असतील गव्हर्नमेंटने, कशाचं इनॉग्रेशन करण्यात आलं, काही असेल सर्व गोष्टी अपडेट तुम्हाला असतं रोजच्या रोज अगदी फ्रीमध्ये. जिथं काही कुठे काही चार्जेस वगैरे भरायची गरज नाही आहे. आणि त्यालाच अनुसरून आयोग जशाच तसं लाईन म्हणून आपण स्टेटमेंट तसंच टाकते. प्रश्न जर पाहायला गेले काही PYQ पाहून पहा, तुम्ही तपासा आणि या PIBचा सोर्स जाणून घ्या. या माध्यमातून तुम्हाला जशाच तसेही क्वेश्चन पाहायला मिळतात. ओके, सो या पद्धतीनं आपल्याला ते अभ्यासाच्या संदर्भ साहित्याच्या बाबतीत. मात्र इथे हे जर केलात, एक मासिक जर अभ्यासला तर एकच करा, बाकी सगळं स्किप करा. क्लिअर? किंवा हे जर करायचं असेल वर्षभर, पण हे सिम्प्लिफाईडचं म्हणून खरं तर मी इयर बुकच्या बाबतीत बोलायचं असेल तर मला थोडंसं नकारात्मक स्वरूपाची भूमिका असेल. का? ते सर्वात शेवटी येतं आणि ते तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे रिव्हिजनला वेळ मिळत नाही, सर्व पॉईंट्स व्यवस्थित कव्हर होत नाहीत, व्यवस्थित अभ्यासत नाही आणि परीक्षेला सामोरे जात असताना मात्र थोडीशी आपली गोची होते, थोडक्यात सांगायचं म्हणजे. मग त्यामुळे तुम्ही पाहते कशा पद्धतीनं करायचं आहे ते. क्लिअर? बाकीचं हे आहे या पद्धतीनं आपले जे नोट्स असतात तर पहा, यामध्ये सर्वात महत्त्वाचं सोर्स जे आहे तर तो म्हणजेच आपल्याला त्या माध्यमातून न्यूज कव्हर करायचे आहेत तर ते वर्तमानपत्र. ओके, इथे मेन्शन केलेलं आहे. तुम्ही जर इंग्रजीतनं ओके असाल, तुम्हाला स्वतः नोट्स काढायचे असतील तर हिंदू पेपर बेस्ड, मराठीतनं असेल रेडी करायचं असेल तुम्हाला नोट्स तर तुम्हाला लोकसत्ता हे ओके आहे. या माध्यमातून कोणतेही एक वर्तमानपत्र तुम्ही अभ्यासू शकता आणि त्यातनं आपल्याला काही करंटच्या नोट्स म्हणजे एकच सफिशियंट नसेल, त्यामध्ये मग PIB तुम्हाला ऍड करायचं आहे. आणि जर एखाद्या वेळेस तुम्हाला मासिकचा आधार घ्यावाचा वाटला असता तर तुम्ही तिथे घेऊ शकता कोणतेही मासिक. मी जस्ट असं परिक्रमाचा इथे उल्लेख केलेला आहे. तर आपले जेही नोट्स असतील तर ते PIB वर्तमानपत्र एक 4 ते 5 वर्तमानपत्र म्हणून मी त्याचा त्या ठिकाणी सोर्स म्हणजे अभ्यास केलेला आहे. त्यातनं नोट्स आणि PIB वरनं आणि काही वेळेला मंथली मॅगझिन जे असतात जे कोणतं तर त्याचाही ज्या ठिकाणी काही सर्व न्यूज वर्तमानपत्र किंवा PIBतनं कव्हर होत नसतील आणि एखादं काही राहून गेलं असेल तर ते सर्वात शेवटी त्या मासिकातल्या एखादी न्यूज यात समावेश करण्याचा प्रयत्न. या सर्वांचं एकत्रित करून आपले हे नोट्स असतात ज्याचा फायदा आपल्याला नक्कीच परीक्षेकरिता मित्रांनो होणार आहे. ओके, याचबरोबर काही जणांचं वर्तमानपत्र अभ्यासण्याविषयी एक मत असतं, त्याबद्दल थोडक्यात बोलतो. जर तुम्ही नेक्स्ट इयरची तयारी करताय आणि आतापासून करंटचे नोट्स काढताय आणि वर्तमानपत्रातनं सर मला काढायचं आहे नोट्स वाचायचं आहे तर हे बेस्ट राहील. तर त्यामध्ये तुम्हाला मग कोणत्या न्यूज घ्यायच्या आहेत, कोणत्या सोडायच्या आहेत हे मात्र तिथे बारकाईने पाहावं लागेल. कारण आपल्याकडे पहा भारतामध्ये 3 गोष्टीला जास्त महत्त्व आहे. एक राजकारण, तुम्हाला माहिती आहे म्हणजे जास्त गॉसिप होणार आणि एंटरटेनमेंट म्हणू आपण. राजकारण, चित्रपट, फिल्म इंडस्ट्री, बॉलिवूड आणि त्यानंतर क्रिकेट. ओके, ह्या गोष्टी दिसल्या की आपण वाचण्याकडे चर्चा करण्याकडे अधिकचा कल असतो. मात्र ते आपल्याला पहिल्यांदा बाजूला सारायचं आहे, ते स्किप करायचं आहे. त्यात मात्र परीक्षाभिमुख काय असेल म्हणजे क्रिकेट स्पोर्ट्सचं काय असेल, त्यात वर्ल्ड कप वगैरे झाला असेल, कोणाला काही ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली गेली असेल, परीक्षाभिमुख काय असतं ते घ्यायचं आहे. राजकारणामध्ये काय घ्यायचं आहे, कोण कोणाला काय टोमणा मारला, ह्यानं त्याला काहीतरी बोललं, हे असलं काही नाही पाहायचं आहे. त्यामध्ये आपल्याला काही विधेयक वगैरे पारित केलं असेल, राजकीय घटनात्मक जे आपण म्हणतो घडामोडी आपल्याला अभ्यासाचे आहेत तर ते विधेयक वगैरे पारित केलं असेल, योजनेची घोषणा केली गेली असेल, या संदर्भात आढावा घ्यायचा आहे. तर बॉलिवूडचा जर विचार केला गेला, दादासाहेब फाळके पुरस्कार असेल, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असेल, त्या संदर्भात आपल्याला अभ्यासायचं आहे. याकडेच फक्त कल असावा. त्यामुळे सिलेक्टिव्ह न्यूज असं महत्त्वाचे घ्यायचे आहेत जे आपण घटक अभ्यासलो मगाशी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, त्यात थोडंसं उदाहरणादाखल टॉपिक मेन्शन केलेले आहेत. त्या न्यूज आपल्याला इथून हेरायच्या आहेत. बाकी मात्र सर्व स्किप करायचं आहे, अवांतर वाचन टाळायचं आहे. क्लिअर? या पद्धतीनं याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. यानंतर मित्रांनो मग येतो सराव प्रश्नांकडे. जो काही अभ्यास तुम्ही करणार आहात करंट अफेअर्सचा या तर त्याआधी PYQ पाहायचे. PYQ करंटसाठी आपल्याला महत्त्वपूर्ण नसतील कारण ते काय रिपीट होणार नाहीत किंवा त्याला रिलेटेड क्वेश्चन नसेल कारण ते बदलत राहणार आहे. मात्र PYQ का पाहायचे आहेत, अलीकडचेच पाहिजे, अगदी फार डीपमध्ये मागचे 10-8 वर्ष नाही, 2 ते 3 वर्षाचं. कारण का परीक्षेमध्ये प्रश्न विचारलं जाण्याचं स्वरूप, कसे टॉपिक घेतलेले आहेत, कोणते टॉपिक आहेत आणि त्यावरती कसा प्रश्न विचारला गेलेला आहे, ह्या पद्धतीनं प्रश्न त्या ठिकाणी सेट केलाय. तर मग आपल्याला अभ्यास करीत असताना आपली रूपरेषा कशा प्रकारे आखायला हवी या सर्वांचं नियोजन करण्याकरिता फक्त 2 ते 3 वर्षाच्या PYQ आपल्याला करंट अफेअर्सच्या पाहायचे आहेत. ओके, त्याचं फक्त एकदा ॲनालिसिस करून घ्या, त्यानुसार आपल्याला ते पुढील प्रश्नांची उत्तरे देता येतील आणि ज्या माध्यमातून ज्या ठिकाणी तुम्हाला सराव प्रश्न सोडवता येतील त्याचा अधिकचा त्याकडे आपला भर असणं आवश्यक. त्याचा आपला बेनिफिट निश्चितपणे परीक्षेकरिता होतो. ओके, त्यामुळे सराव प्रश्न सोडवण्याकडे कल असू द्या. आणि यानंतर आता मग या सराव प्रश्नाचंच उदाहरणादाखल मित्रांनो जे तुम्हाला आता मगाशी मी टॉपिक घेतला होता त्याला अनुसरून हा एक क्वेश्चन घेतलेला आहे. कमेंटमध्ये कळवा काय उत्तर असेल याचं. जर जे कोणी विद्यार्थी सिरियसली सेशन ऐकला असेल, G7 राष्ट्रांच्या परिषदेबद्दल जो क्वेश्चन घेतला होता त्याला अनुसरून माहिती घेतली होती त्याला अनुसरून हा इथे क्वेश्चन दिसतोय तुम्हाला. पहा प्रश्न आहे, G7 परिषदेविषयी
खालील विधाने अभ्यासून बरोबर म्हटलेलं आहे. विधानात्मक स्वरूपात प्रश्न, बरोबर असलेली विधाने निवडायची आहेत. ABC 3 विधान आहेत. मी थोडंसं बाजूला होतो आणि क्वेश्चन आपण तुमच्यासोबतच मी रीड करतो, तर पहा आणि उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. हे विधान आहे, 52व्या G7 गटाच्या परिषदेत भारताने जागतिक सागरी सुरक्षा तसेच ऊर्जा सुरक्षेवर अधिक भर दिला. बी विधान, कतार, सिरिया यांना G7 गटाच्या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून पहिल्यांदाच आमंत्रित करण्यात आलं. सी विधान, G7 गटात एकूण 3 युरोपियन राष्ट्रांचा त्यात समावेश होतो. पर्याय क्रमांक 1 ABC बरोबर आहे का? 2 बी आणि सी, तिसरा पर्याय ए आणि सी, चौथा आहे ए आणि बी. विधानात्मक स्वरूपात छोटीशी 3 विधानं आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. पहा काय असेल उत्तर सांगा. काही गोष्टी माहिती घेतल्याच्या नंतर त्याचं मेन्शनही केलं नसतं आणि परीक्षेमध्ये असा प्रश्न एक स्टेटमेंट दिलं जातं, त्याचं उदाहरण मी देतोच उत्तर घेत असताना. तसं आलं की एकदम गडबडून जायचं नाहीये, हे लक्षात घ्या. उत्तर स्मार्टली आपल्याला द्यायचं आहे, त्यासाठी थोडंसं डोकं चालवण्याची गरज आहे. सो पाहूया एक विधान आणि उत्तराकडे होऊ. 52व्या G7 गटाच्या परिषदेत भारताने जागतिक सागरी सुरक्षा तसेच ऊर्जा सुरक्षेवरती भर दिला. भारताच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही मुद्दे मांडलेत ते आपण पाहिलेले आहेत. तुम्ही मागे परत एकदा व्हिडिओ जाऊन पाहू शकता, ते मेन्शन केलं होतं. तर यस बरोबर, 52वी परिषद फ्रान्समध्ये आयोजित केली गेली होती, त्या परिषदेबद्दलचं हे स्टेटमेंट अगदी करेक्ट. बरोबरच विधान निवडायचं आपल्याला. ओके, नेक्स्ट. कतार, सिरिया यांना G7 गटाच्या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून पहिल्यांदाच आमंत्रित करण्यात आलं होतं. यस बरोबर, कतार, सिरिया दिसतात आपल्याला, त्याबरोबर ब्राझील आहे, भारत आहे, ओके, युक्रेन, हे सगळे राष्ट्र आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर तिसरं विधान बरोबर आहे की पाहूया आता. G7 गटात एकूण 3 युरोपियन राष्ट्रांचा समावेश होतो. आता हे आपल्याला डोकं चालून उत्तर द्यायचं आहे, आपण त्या नोट्समध्ये मेन्शन केलं नाही. मात्र आता इथे आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे, G7 गटात 7 राष्ट्र आहेत, पैकी आता युरोप खंडातील कोणकोणते आहेत पहा. कोणकोणते? ब्रिटन, जर्मनी बरोबर, इटली, फ्रान्स, असे एकूण 4 राष्ट्र आपल्याला दिसत आहेत. 2 अमेरिका खंडातून येतात, अमेरिका आणि कॅनडा. 4 आणि 2 6, आणि आशियामधलं एकच कोणतं? जपान. असे 7 राष्ट्र. तर 4 राष्ट्र दिसत आहेत, इथं मात्र 3 म्हटलेलं आहे. त्यामुळे सी विधान या ठिकाणी आपल्याला इनकरेक्ट, चुकीचं असं दिसतं. त्यामुळे ए आणि बी दोनच विधान या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने या प्रश्नाचं अचूक आन्सर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4, ए आणि बी. आलं लक्षात? या पद्धतीने असे काही प्रश्न विचारले जातील तर त्याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला, आणि अशाच पद्धतीने अनेक प्रश्नांचा सरावही या यशस्वी करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपल्याला करून घ्यायचं आहे. ओके, आणखी एक प्रश्न घेऊया. पहा, जे परिषदेबद्दल म्हटलं होतं, काही मागच्या परिषदा आणि मग पुढं ते कितवी परिषद कोणत्या ठिकाणी, असं काही दिलं मिसमॅच करून किंवा जोडी वगैरे, तर त्या संदर्भात असा क्वेश्चन घेतलेला आहे. तर पहा प्रश्न काय आहे. G7 परिषदेविषयी क्रमांक आणि ठिकाण दिलं असून त्यातनं चुकीचा असलेला पर्याय आपल्याला निवडायचा. चुकीचा असलेला पर्याय. 47वी परिषद ब्रिटन, 49वी परिषद जर्मनी, 50वी परिषद इटली, 51वी परिषद कॅनडा. आपण पाहिलं 2021 ते 26 पर्यंतच्या सर्व परिषदा नोट केल्या होत्या, ती लिस्ट आठवा आणि उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. काय असेल मग आन्सर? 47वी परिषद ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात आली किंवा हो, उत्तरात नसेल. 49वी जी परिषद आहे जर्मनी इथे आयोजित केली का? तर नाही, जर्मनीमध्ये 48वी परिषद होती, आणि 49वी परिषद जी आहे तर मित्रांनो कुठे आयोजित केली गेली होती? जपानमध्ये. ओके, जपानमध्ये. त्यामुळे हे चुकीचं आहे आणि करेक्ट आन्सर हेच असणार आहे. आलं लक्षात? या पद्धतीनं 50वी आपण पाहिली इटलीमधील अपोलिया, त्यामुळे हे करेक्ट, हे उत्तरात नसेल. 51वी कॅनडा लास्ट इयर 2025 मध्ये कारानस्किस नावाचं शहर. ओके, बाकी बरोबर आहे. 49वी मात्र इथे चुकीची आहे. प्रश्न होता आपला चुकीचा पर्याय असलेला आपल्याला निवडायचा होता, जोडी म्हणा किंवा पर्याय. तर 49वी परिषद जपान या देशात, 48वी मात्र जर्मनी या देशामध्ये, हे लक्षात घ्या. सो आपण तिथे करेक्शन केलेलं आहे आणि उत्तरे आपल्याला लक्षात आलं असेल. पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर. क्लिअर? या पद्धतीनं असा सराव आपल्याला प्रश्नांचा करून घ्यायचा आणि त्या पद्धतीने आपण ते प्रश्न देखील इथे पाहिलेले आहेत. आजच्या भागात मात्र मित्रांनो या इंट्रोडक्शन सेशनच्या माध्यमातून इथेच थांबणार आहोत. सर्वांनी या सर्व सेशनबद्दल काय वाटलं, कशा प्रकारे आवडला का सेशन, आवर्जून कमेंटद्वारे मेन्शन करा. आणि नक्की तुमच्या प्रतिक्रिया इथे स्वागतार्ह आहेत, सूचना देखील आहेत. ओके, काय असतील कमेंटद्वारे कळवा. आणि यानंतर याच पद्धतीनं आता पुढील सेशन जो असणार आहे आपला उद्यापासूनचा, म्हणजे नेक्स्ट सेशन, तर त्यानंतर आपण तिथे फक्त आणि फक्त चालू घडामोडी या विषयाचे टॉपिक घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत. आणि त्यानंतर काही दिवसांनी प्रश्नांची मालिका आपली सुरू असणारच आहे, आणि या माध्यमातून आपला अधिकाधिक सराव कसा होईल याकडे पाहणं सर्वांनी आता, म्हणजे यासाठी सर्वांनी पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं आता गरजेचं आहे. ओके, आतापासूनच तयारीला लागा मित्रांनो. आणि या सर्व करंट एक्सप्रेसचा यशस्वी प्लॅटफॉर्मवरती, यशस्वी करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती त्याचा नक्कीच फायदा घ्या आणि परीक्षेत सर्वजण यशस्वी व्हा.
चला तर आजच्या भागात इथेच थांबू. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये अधिक माहितीसह आणि जास्तीत जास्त चालू घडामोडीसह आपण तुमच्या समोर येत आहोत. आणि करंट एक्सप्रेस सिरीज हे अविरतपणे पुढे आता इथून कंटिन्युअसली सुरू राहणार आहे. थांबू इथेच. थँक्यू सो मच.